खालापूर तालुका व खोपोली शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खोपोली शहरात कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे, माजी नगरसेवक दिलीप जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। तसेच जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी डॉक्टर सुनील पाटील, तर युवा सेना कर्जत खालापूर विधानसभा प्रमुखपदी रोहित विचारे आणि खालापूर तालुका युवा सेना प्रमुखपदी प्रमोद शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली। नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकारी यांना मंत्री भरत गोगावले यांनी नियुक्तीपत्रक प्रदान केली। कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यातला मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांची देखील उपस्थिती लाभली। खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे सुनील पाटील। मावळ लोकसभा जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे माननीय साव जयगुरी। ताकद पूर्वीपासून आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणूनच आम्ही 3च्या 3 आमदार आलो। आत्ता जे काय आलेले आहेत कुलदीप शेंडे आणि दिलीप जाधव आणि त्यांचे असंख्य सहकारी, हे आपले आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार बारणे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, इतर काय पदाधिकारी असतील, त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज जो एवढ्या मोठ्या प्रमाणात जो पक्षप्रवेश झालेला आहे, ते येणारी पुढची आमची जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगर परिषदा असतील आणि खास करून खोपोली नगर, त्याच्यामध्ये निश्चितच आम्ही बहुमताने विजय होऊ आमच्या नगराध्यक्षासहित। आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सर्व एकत्र काम करतोय आणि महेंद्र थोरवे यांचं जे काम आहे त्या कामाच्यावरती विश्वास ठेवून, भरोसा ठेवून आज हे एवढ्या मोठ्या नेते मंडळींनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। मी माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। जो काय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना शब्द दिलेला आहे, तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आज आमचे आमदार आहेत आणि आमचे जे काय नेते मंडळी आहेत, निश्चितच आम्ही ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। कारण जो शब्द दिला आहे, कारण ते पूर्ण बेघर झाले होते, भूमिहीन झाले होते आणि त्यासाठी आज आम्ही जो आज आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री दोघांनाही सांगतो आणि जे काय त्यांच्या राहिलेल्या काय बाबी आहेत त्या पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करतो। बघा, प्रवेश करताना जो उत्साहाचं वातावरण होतं आणि मेन म्हणजे प्रवेश करण्याचा उद्दिष्ट असा की गेले 5 वर्षापासून महेंद्रजी थोरवे यांचा जो ह्याचा जो धडाका झालेला आहे, जो निधी देण्याचा धडाका असेल, खोपोलीच्या विकासाबाबतीत त्यांचं नियोजन असेल आणि
त्यांचं जी संकल्पना आहे खोपोलीला भविष्यात एक वेगळ्या टप्प्यावर न्यायची, त्या माध्यमातूनच मी माझ्या सर्व सहकारी जे मी भाषणातसुद्धा नाव घेतलं होतं, सुनील भाऊ असतील, बेबी शेठ सॅम्युअल असतील, अवसरमल साहेब असतील आणि सर्व श्रेष्ठ मंडळी जे आता मला नाव घेता नाही येतं बऱ्याच लोकांचं, या लोकांच्या नेतृत्वाखाली आनंद वाटतो काम करायचा, कारण की ती जुनी सहकारी होती आणि त्यांच्याबरोबर आता पुन्हा एकदा कामाची सुरुवात करायची. काय सांगता? बघा, आता मी खरं तर कुठल्याच टीकेला उत्तर देणार नाही आहे. टीका करण्याचा प्रश्न नव्हता खरा. मी बारणे साहेबांचं त्यांनी सांगितलं की बारणे साहेबांचं काम कुलदीप शेंडेंनी केलं. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बारणे साहेबांचं काम हे महायुतीच्या माध्यमातून साहेब उभे होते. त्याचबरोबर महेंद्रजी थोरवे साहेबसुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच उभे होते. तर मी कोणाचं काम केलेलं आहे? महायुती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आहे, आपल्याला त्याची जाणीव आहे. मग मी कोणाचं काम केलं? मी त्यांचंच काम करणार ना. आणि मग जर आपल्याला जर एखाद्या कामाची जर चांगली पोचपावती मिळत असेल आमदार साहेबांकडून आणि विकासाच्या बाबतीत त्यांचं धोरण जर पटत असेल, तर प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका असते की त्यांनी काय करावं आणि काय करावं. तर मला आता त्यांच्या कामाची पद्धत आवडलेली आहे आणि शिवसेनेचा जो आता जी संघटना आहे, सुनील भाऊ आणि बाकी सर्व जे वाढवत आहेत, तर त्यांच्याबरोबर काम करण्याची पुन्हा माझी इच्छा झालेली आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.